महाविकास आघाडीतल्या घटक पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा दिसलंय। दिल्लीत असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी याबाबत आपल्या मनातील खंत बोलून दाखवली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच बैठक झाली होती। या बैठकीबाबत दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवसेना उभाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच भाष्य केलंय। या भेटीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं। नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली। शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या बैठकीबाबत आम्हाला काहीच माहिती नाही, त्यांच्यात काय चर्चा झाली हेही माहीत नाही असं ठाकरेंनी स्पष्ट केलं। वास्तविक ही भेट मराठा ओबीसी वादासंदर्भात असेल तर याबाबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना माहिती असायला हवं। मात्र आता ठाकरेंनी या प्रकरणावर कानावर हात ठेवल्याने मवियात सगळं अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा दिसलंय। शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 22 जुलै आणि 3 ऑगस्ट अशी 2 वेळा भेट होऊनही ठाकरेंना याबाबत काहीच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। उद्धव ठाकरे दिल्लीत पत्रकारांशी बोलताना उद्योजक गौतम अदानी यांचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। गौतम अदानी यांच्याबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध चांगले आहेत। गौतम अदानी यांनी बारामतीमध्ये येऊन शरद पवार यांची भेट घेतली होती। त्यानंतर गुजरातमध्ये शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट झाली होती। परंतु उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्या धारावी प्रकल्पावरून रान उठवलं आहे। सातत्याने ते टीका करत आहेत। त्यामुळे अदानी प्रकल्पावरूनही पवार ठाकरेंमध्ये एकमत नसल्याची शंका उपस्थित केली जात आहे। पक्षातून बाहेर गेलेल्या लोकांना पुन्हा संधी मिळणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की पक्षातून बाहेर गेलेले परत येण्याऐवजी त्यांना तिकडूनच मदत करण्याचे सांगता येईल। दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेना उभाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहे। या भेटीच्या वेळी राज्यात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे करणार आहेत। उद्धव ठाकरे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शपा पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहे।